नमस्कार. मी श्रीधर कुलकर्णी, एमपी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, ARN नंबर 1764. आज आपल्याला भारतीय शेअर बाजारात काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे. आज आठवड्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यापासून घसरण होती. दिवसभर घसरणीमध्येच कामकाज होत होते. शेवटच्या अर्ध्या एक तासात थोडी रिकव्हरी झालेली आहे. तरीसुद्धा मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 281 पॉईंटनी घसरून 77,728 वर बंद झालेला आहे. निफ्टी हा 78 पॉईंटनी घसरून 24,288 वर बंद झालेला आहे. आजच्या कामकाजामध्ये BSE रिअलिटी इंडेक्स 1.38%, BSE मेटल इंडेक्स 1.03% वर आहे. BSE IT इंडेक्स 1.74% खाली आहे. निफ्टी मिड कॅप इंडेक्स हा फ्लॅट आहे. निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्स हा 0.36% वर आहे. आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर पुढील प्रमाणे: हिंदाल्को 1.98%, टाटा स्टील 1.36%, HDFC लाईफ इन्शुरन्स 1.33%, ONGC 0.88% अशी वाढ आहे. आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर पुढील प्रमाणे: HCL टेक्नॉलॉजी 2.57%, इन्फोसिस 2.51%, सन फार्मा 2.49%, TCS 2.02% अशी घसरण आहे. आज रुपयाच्या दरातही 17 पैशाची घसरण झालेली आहे. धन्यवाद.